महाबळला सगळं सांगितलं? हो सर. हार तुरे सगळं तयार आहे, फटाके, काळजी करू नका. आणि जास्त गोंधळ नको घालू म्हणा, नाहीतर हो. चेहरा प्रतिभावान है बालक का। डोंट स्कूल। तारीफ के पुल बांधने हो तो मिट्टी आप ही से खरीदेंगे। बेपरवाही इतनी कि शक का निशान दूर करने की ताकत हर लफ्ज में, यही तो खूबी है। हम जानते हैं शहंशाह के दहनी और यूं ही किसी को बिठाया नहीं जाता। क्या संदेश आया दिल्ली से? फोन आ रहा है गणपुले जी, लेकिन एक बात संभल कर, आपके स्वर को संभालना होगा। किसी भी प्रकार की शंका वर्जित है। स्वर क्या, पूरी मिनिस्ट्री संभाली है हमने। पाठक जी, एक बात है, सीमेंट को पानी से संभल कर ही रहना पड़ता है। हेलो हेलो, यतीश जी। हाँ जी, बोल रहा हूँ। हाँ, अच्छा, बहुत अच्छा। बाबा साहेब मोहिते जी, यतीश जी आपसे बात करना चाहते हैं। हेलो, हाँ बोल रहा हूँ। हाँ अजय, अजय। हाँ हाँ जी, हाँ हाँ, अब तो दिल्ली आना पड़ेगा ना। हाँ 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 हाँ, लेकिन अभी तो धन्यवाद के सिवा कुछ दे नहीं सकता है ना। हाँ धन्यवाद। मंडळी, हायकमांडच्या ऑफिस मधून फोन होता। आता आम्हाला शेम बनावं लागणार। गणपुले जी, मुख्य नेते पदासाठी मी बाबासाहेब मोहितेंचं नाव सुचवतो। या सूचनेला मी अनुमोदन देतो। बाबासाहेब मोहिते जिंदाबाद! बाबासाहेब मोहिते जिंदाबाद! बाबासाहेब मोहिते जिंदाबाद! हॅलो, बाबासाहेब मोहितेंच्या बंगल्यानं बोलतोय। अच्छा, मीटिंग वर बसले? हाँ हाँ, असू देत बा। बांगड्यांचा आवाज आम्हाला लय भाव। बाबासाहेब, बाबासाहेब, केवळ तुम्ही आहात म्हणून यायला साहेब नाही म्हणायचं, निस्ता अहो। बरं का, समजतं काय आम्हाला? हॅलो, बाबासाहेब मोहितेंच्या, हा बोला। अजून अर्धा तास? बरं, मीटिंग चालली कुठे? बाय, आम्हाला पण वाटत तुम्ही जर नसतात तर। तरी पण आमच्याकडे लक्ष कमीच। Yeah. शानबाग, तुमच्या चपला देखील फिट बसले बरं काय आम्हाला। कवा आला? नाही नाही, म्हणजे लहानपणापासून आमच्या नजरेला जनावराची चावल आहे, नजरेला, कानाला। तुमची चावल लागली ना तेव्हा म्हणलं कवा आला। काय चाललंय हल्ली? साहेब, ते 5012च्या प्लॉट मध्ये वाचनालय। बाई सांगत होते
देऊ. हा. तुमच्या पोराला बाईच्या पोराची कॉलेजची वर्ष संपली ना. हो. एज्युकेशन मिनिस्ट्री आपल्या जवळ होती तर. हा फ्लॅट बाईंच्या नावावर केलाय ना. हो सर. काय बाग बगीचा दागदागिने पैसा अडका सगळं बाईच्या नावावर ठेवावा. लक्ष्मी ती. हो. साखर कमी घातली. आता नसली तरी चालत. बाई तुमच्या नवऱ्याच्या जिमिनीची आठवण करून द्या. देऊ. कॉर्पोरेशनची शीट नाही दिली. गेली पण दिली. तुमचा पोरगा पण आता मोठा होतोय. देऊ. त्याला पण देऊ. पर वाचनालय निघालो पाहिजे. तेवढीच आपली जनसेवा. हो. चला काही बाया पकडल्यात. धंदा देवदाशा होत्या. त्यांना उगा जेल नको. त्यांच्या घराची सोय आम्हीच बघतोय. चला. काय पाहुणं कुठं? माझ्या बाच्याकडं वरती बाबासाहेब मोहिते. येतो का? कोण रे तू? मी इथं मंत्रालयात. हवालदार हा? पोलीस म्हणजे POLIC नाव का? चाल रे. आज साहेब कोणाला भेटणार नाही. त्याने अजिबात वेळ नाही. तुम्ही चला. हो आजोबा, आज साहेब कोणाला भेटणार नाही आहेत. तुम्हाला मराठी कळत नाही का? नाही कानडी समजत. बेळगावचा प्रश्न सोडवा आलो म्या. डोक्यात कान पडा. हा? हो बाजूला. अरे बघूया कोण अडवतोय. हो परब सेक्युरिटीला बोलवा. अरे मामा तुम्ही. नमस्कार करतो. आधी नाही काय कळवायचं. गाडी पाठवली असती की. हा पाठवली असते ना. इसरलास र. मंत्री झालास आणि इसरलास. तांबड्याचा पोरगा. काय शिकलंय? राजकारण सोडून समज. नोकरी. अरे मग इथं कशाला आणलाय? पोरगा हुशार आहे. विश्वासू आहे. तुझ्या उपयोगी पडल. आमच्या उपयोगी कोणी पडत नाही मामा. आमचे खास PA गेले. म्हणजे त्याने मी पक्ष बदलला का काय? आता पक्ष म्हटलं की हे आलंच. नाहीतर अवस्था जयंत सानेसारखी होते. आयुष्यभर त्याच्या हाताची ओंजळ होती ती ओंजळच राहिली. त्याच्या ओंजळीतही आम्ही काही पडू दिलं नाही. राज्यकर्त्या पक्षाचे हात खूप लांब असतात. अब्राहम लिंकन पेक्षा सुद्धा. साहेब त्याला ते उशिरा कळलं. नाव काय म्हणाल तुमचं? पुरुषोत्तम कांबळे. पुरुषोत्तम अनंत कांबळे. PA कांबळे साहेब. एक बातमी आली आहे साहेब. लालबागच्या आगीमध्ये बरीच माणसं दगावली आहेत. खरी फिगर सांगा काळे. 81 असावी साहेब. 43 सांगा. 43 नाही 43-44 म्हणजे फिगर खरी वाटते ऐकायला. मैताच्या नातेवाईकांना आमच्या निधीतून 1000 रुपये द्या आणि जखमींना 300 रुपये. पण साहेब 500 करा. पत्रकारांना स्टेटमेंट द्या की आगीची आम्ही जातीने चौकशी करू. साहेब संध्याकाळी आम्हाला सत्कार समारंभाला जायचंय काळे. मामा काय म्हणताय विद्वान? जी नाही म्हटलं लालबागची वस्ती म्हणजे कामगारांची वस्ती साहेब. तेव्हा साहेब स्वतः जातीनं गेले भाषा असते तर- आमचीच. पण नवीन रक्त, तरुण रक्त.
पण या रक्ताची बी आम्हाला सवय होईल. सवय होईल या रक्ताची. काळे साहेब, आमच्या गाडीची सोय करा. पत्रकारांनाही साहेब तिथेच मुलाखत द्यावी आणि टीव्ही वाल्यांसुद्धा कळवायला हवं. म्हणजे उगीच उशीर नको. नंतर सत्कार समारंभ आहे ना. खरं आहे तुमचं म्हणणं. नाही तर गेल्या टायमाला साधं चिटपाखरू देखील